युवा शक्तीला दिशा देणारा सोहळा गुरुकुल फाउंडेशन व नाशिक महानगर शिवसेना युवा सेना आयोजित युवा शक्ती प्रतिभा परीक्षा 2025 चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न. 9वी-10वीच्या गुणवंतांचा गौरव, अत्याधुनिक टॅब, स्मार्टफोन व रोख बक्षिसांनी विद्यार्थ्यांचा सन्मान. अजय बोरस्ते यांच्या हस्ते पारितोषिक वितरण. ज्ञान, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाचा उत्सव. नाशिकमधील हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणाची नवी दिशा देणारा उपक्रम. गुरुकुल फाउंडेशन व नाशिक महानगर शिवसेना युवा सेना आयोजित युवा शक्ती प्रतिभा परीक्षा 2025 चा भव्य बक्षीस वितरण सोहळा नाशिक शहरातील गंगापूर रोड लगत असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या रावसाहेब थोरात सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्याप्रसारक संस्थेचे शिक्षणाधिकारी भास्कर ढोके, प्राचार्य विलास देशमुख, मुख्याध्यापक थोरात सर, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, युवासेना सचिव आदित्य बोरस्ते व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातील 11वी 12वी विज्ञान तसेच जेईई सीईटी नीट परीक्षा मार्गदर्शनात कार्यरत असलेल्या गुरुकुल फाउंडेशन व शिवसेना युवा सेना नाशिक महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान, बुद्धिमत्ता आणि युवा शक्तीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. गणित, विज्ञान, मेंटल एबिलिटी, लॉजिकल रिझनिंग व एनसीईआरटी अभ्यासक्रमावर आधारित 100 बहुपर्यायी प्रश्नांची 200 गुणांची ऑफलाईन परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. या परीक्षेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणं, आत्मविश्वास वाढवणं, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी मजबूत करणं, गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक प्रोत्साहन देणं तसेच आधुनिक व डिजिटल शिक्षणाशी विद्यार्थ्यांना जोडणं हा होता. या परीक्षेत प्रथम पारितोषिक म्हणून अत्याधुनिक शैक्षणिक टॅब, द्वितीय पारितोषिक स्मार्टफोन व रोख बक्षीस, तृतीय पारितोषिक दर्जेदार शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. ही सर्व पारितोषिक शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. या प्रसंगी परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करत अजय बोरस्ते यांनी या उपक्रमातील भूमिका आणि दिशा स्पष्ट केली. युवा सेना आणि गुरुकुल फाउंडेशनच्या वतीनं संपूर्ण शहरभर विशेषतः 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये ही परीक्षा राबवली जाते. साधारण 40,000 विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये आता सहभाग घेतलाय. त्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांमधली ही जी सुप्त गुण आहे ही ओळखण्याची परीक्षा आहे. या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी पहिल्या 10 मध्ये येतील त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन असतील, टॅब असतील आणि शालेय शिक्षण जे साहित्य आहे हे युवा सेना आणि आमच्या गुरुकुल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणार आहे. मला वाटतं की त्यांच्या जीवनात ही एक संधी आहे त्यांचं करिअर करण्याची आणि त्याचा ते निश्चितपणे फायदा घेतील. एक सशक्त तरुण पिढी घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. यानंतर गुरुकुल फाउंडेशनचे सर्वेसर्वा युवराज कराड यांनी गुरुकुल फाउंडेशन ही केवळ संस्था नसून विद्यार्थ्यांना घडवणारी एक विचारधारा असल्याचं सांगत परीक्षेबाबत सविस्तर माहिती दिली. शिवसेना व युवा सेना यांच्या मार्फत नाशिक महानगरपालिकेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी युवा शक्ती प्रतिभा परीक्षा या परीक्षेचं आयोजन करण्यात आले. 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे आणि ती विनामूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेतील सगळ्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचा या परीक्षेसाठी अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे आणि या परीक्षेचं मुख्य संकल्पना म्हणजे अजय बोरस्ते साहेब यांच्या संकल्पनेतून ही परीक्षा राबवली जात आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अतिशय महत्वाची आहे कारण भविष्यामध्ये ते विद्यार्थी काय करू शकतात याचा करिअर रिपोर्ट पण या परीक्षेतून दिला जात आहे. आणि ही परीक्षा पास झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या पुस्तकातील शिक्षणाला डिजिटल शिक्षणाशी जोडण्यासाठी टॅबलेट फोन, स्मार्टफोन आणि शैक्षणिक साहित्याचं सुद्धा वाटप शिवसेना युवा सेनेकडून होत आहे. या संदर्भात शिवसेना व युवा सेनेने गुरुकुल फाउंडेशनचे संचालक म्हणून मला जी काही जबाबदारी दिली आहे ती पार पाडताना अतिशय मला आनंद होत आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी भास्कर ठोके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. हे जे उपक्रम आहे त्या उपक्रमांमधून विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते आणि त्याच्यातून भावी दिशा काय असेल आपल्या आयुष्याची, कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहे याचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळतं. एक प्रकारची ज्ञानात्मक जागृती विद्यार्थ्यांमध्ये होते. त्यामुळे जी सगळी मंडळी ह्या उपक्रमामध्ये सहभागी आहे त्यांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्याही संस्थेतले मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांना याच्यात सामावून घेतलं आणि आमच्याही संस्थेतील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देण्याची एक मोठं अशा प्रकारचं कार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. गुरुकुल फाउंडेशन ही संस्था उत्तर महाराष्ट्रातील क्रमांक 1 ची विज्ञान व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेचे नाशिकमधील अशोक स्तंभ इथं मुख्य कार्यालय असून मेरी व इंदिरानगर इथं शाखा कार्यरत आहेत. तसेच पुणे इथेही शाखा सुरू आहे.
या बक्षीस वितरण कार्यक्रमास नाशिक शहरातील 9वीचे असंख्य विद्यार्थी, पालक आणि गुरुकुल फाउंडेशनचे शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक.